आणि आता आणखी एक राजकीय बातमी कसब्यातून आहे। कसब्यात इच्छुक उमेदवाराचं पोस्टर वॉर सध्या सुरू झाल्याचं समजतंय। हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समर्थकांकडून पोस्टर व्हायरल झाले असून हेमंत रासने यांचे बॅनर शहरांमध्ये लागलेले आहेत। धीरज घाटे निवडणूक लढवणार असल्याचं त्यामुळे बोललं जात आहे। त्याआधीच उमेदवारी मिळवण्यासाठी धीरज घाटे आणि हेमंत रासने यांच्या दरम्यान पोस्टर वॉर पाहायला मिळतंय। कसब्यात इच्छुक उमेदवारांनी आता जोरदार बॅनरबाजी सुरू केलेली आहे। आपल्याला तिकीट मिळावं, उमेदवारी मिळावी यासाठी आता सर्वच इच्छुक उमेदवार कामाला लागले। जनता पार्टी लोकशाही मूल्य जपणारा पक्ष आहे। त्या ह्याच्यात पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने काल प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याचं मत जाणून घेतलं आणि ते करत असताना अनेक वर्ष आम्ही पक्षात काम करतो। प्रत्येकाच्या समर्थनात काही कार्यकर्ते असतात, त्यांचं नेतृत्व ते मान्य करत असतात, त्यांचे विचार त्यांना पटत असतात। अशा पद्धतीने असे उत्साही असणारे कार्यकर्ते सोशल मीडियाला आत्ता असणारी एकंदरीत प्रतिसाद बघता त्या ठिकाणी ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। हा लोकशाही जपण्याचाच विषय आहे। ह्याच्यात कुठल्याही प्रकारची ही जी काय स्पर्धा आहे हेल्दी आहे। ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत असणार आहे। एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी कमळालाच प्राधान्य देऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याकरता प्रत्येक कार्यकर्ता काम करेल। कार्यकर्त्यांच्या भावना असतात। गेले 25-30 वर्ष माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता आमदार झाला पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे। त्यांच्या भावना त्यांनी पोस्टरवरती प्रकट केल्या। कार्यकर्ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात। त्यांनी पण बॅनर लावले, लावणार ना, त्यांचे पण कार्यकर्ते ते पण लावणार। प्रत्येकाला अधिकार आहे। या निवडणुकीमध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार आमच्या बूथच्या अध्यक्षाला सुद्धा, ज्याला ज्याला वाटतं त्यांनी उमेदवारी मागावी। पार्टी योग्य तो निर्णय करेल।